26 नोव्हेंबर या दिवशी आपल्या भारताचे संविधान अंगीकृत झालं आणि अधिनियमित करून स्वतःप्रत त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या समवेत त्या ठिकाणी त्यांना ते अर्पण केलं गेलं। तर त्या निमित्ताने आपण संबंध देशामध्ये आजचा हा दिवस संविधान दिन म्हणून आपण साजरा करतो। आजचा हा दिवस संपूर्ण देशामध्ये संविधान दिन म्हणून साजरा केला जातो, कारण तुम्हा आम्हा सर्वांना माहीतच आहे की 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे संविधान अंगीकृत केलं गेलं आणि अधिनियमित केलं गेलं आणि ते संविधान सभेमध्ये त्या ठिकाणी पारित करण्यात आलं आणि लागू केव्हा झालं हे पण आपल्याला माहिती आहे बेटा। 26 जानेवारी 1950 पासून हे संविधान त्या ठिकाणी लागू झालं आणि गणतंत्र देश आपला त्या ठिकाणी झाला आणि त्या संविधानानुसार आपल्या देशाचा जो काही राज्यकारभार आहे तो त्या ठिकाणी सुरू झाला। म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्याला स्वातंत्र्य मिळालं असा त्याचा अर्थ आहे। तर जे हात तुम्ही हातात घेतलेले आहेत ते अखंडतेचं प्रतीक आहे आपल्या देशाचं। संबंध घटक राज्य असतील किंवा त्या ठिकाणी केंद्रशासित प्रदेश असतील तर अखंड भारताचं स्वप्न पंडित जवाहरलाल नेहरू असतील किंवा सरदार वल्लभभाई पटेल असतील या दोन महापुरुषांनी त्या ठिकाणी बघितलं होतं आणि लाहोरच्या अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी संपूर्ण स्वराज्याची मागणी करण्यात आली आणि त्यानिमित्ताने एक संघ भारत त्या ठिकाणी तयार झाला राज्य आणि केंद्रशासित प्रदेश म्हणून। तर त्याचं प्रतीक म्हणून आज सर्वांनी या ठिकाणी हातात हात आपण घेतलेलेच आहेत। एक राष्ट्रीय एकात्मता त्यातून त्या ठिकाणी सिद्ध होते आणि एक संघ भारत एकात्म भारत त्याचं हे प्रतीक आपण या ठिकाणी आपल्या कृतीतून या ठिकाणी दाखवत आहोत। तर आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री काटे सर, त्यानंतर श्री याजी पाटील सर, श्री गायकवाड सर, यशवंत पाटील सर, त्यानंतर पठाण सर, नंतर या ठिकाणी चव्हाण सर, त्यानंतर सरदार पाटील भाऊसाहेब आपल्या विद्यालयाचे त्या ठिकाणी कनिष्ठ लिपिक आणि रवी पाटील, प्रदीप पाटील, त्यानंतर आपले सिक्युरिटी हे सगळेच या ठिकाणी या कार्यक्रमात सर्वांचं महत्त्वपूर्ण असं योगदान या कार्यक्रमासाठी या ठिकाणी लाभलेलं आहे। तर तुम्ही सर्व विद्यार्थी तुम्ही पण या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल तुम्हा सर्वांचं या ठिकाणी मी शब्दसुमनांनी सर्वप्रथम करतो आणि आजच्या या कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करतो। मी हे संविधान या ठिकाणी म्हणेल माझ्या मागे सर्वांनी